नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जे महाट्रान्सकोचे ऑनलाईन फॉर्म फिलिंग म्हणजे जे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. आणि त्याचा स्टडी कसा करावा, म्हणजे कोणते सब्जेक्ट येतात आणि कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यावा. आणि लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ही एक खुशखबर आहे त्यामध्ये मी सांगणार आहे. पण ते लास्टपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल आणि यात खूप महत्त्वाच्या मी टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे. आणि कशा पद्धतीने अभ्यास करावा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा किंवा काय करावं, किंवा तुमच्यासाठी स्टडी मटेरियल कुठून भेटेल हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, ऑनलाईन फॉर्म फिलिंग महाट्रान्सकोचे चालू झालेले आहेत, तर ते तुम्ही भरून घ्या. जर काय अडचण आली तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून तिथं तुमचे क्वेरीज तुम्ही विचारू शकता की नक्की म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तिथं बरेच विद्यार्थी क्वेरीज वगैरे विचारत असतात आणि त्यांचे आन्सर पण आपण करत असतो. तर बघा, महाट्रान्सको खूप म्हणजे सुवर्णसंधी आहे जे कॉमर्सचे स्टुडंट आहेत, ज्यांचं BCom झालं आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडता कामा नये. बघा, ते फॉर्म तुम्ही भरून घ्या. जर काय क्वेरी असेल किंवा काय अडचण असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या ग्रुपला व्हिजिट करून तिथं तुमच्या क्वेरीज मांडू शकता. आता बघा, डायरेक्ट आपण कसा स्टडी करावा किंवा कोणते कोणते सब्जेक्ट येतात त्याच्यावरती जाऊया, म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा, इथे सब्जेक्ट आहेत आणि स्टडी कसा करावा. बघा, पहिला सब्जेक्ट आहे की जे फायनान्स रिलेटेड आहे, अकाउंट रिलेटेड, जे ऑडिटिंग वगैरे, म्हणजे जे प्रोफेशनल नॉलेज आहे ते आहे. 50 क्वेश्चन आहेत, त्याची 110 मार्काला आहे. तरी क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत 50च, पण मार्क किती असणार आहेत? 110. आता याचा अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचा आपण तुम्हाला सांगतो की मी आता 10 क्वेश्चनची सिरीज, बघा 10 क्वेश्चन्स म्हणजे डेली 10 क्वेश्चनची सिरीज विथ एक्सप्लेनेशन फायनान्सचे, हे आपण यूट्यूबला टाकणार आहोत. ते तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. 10 क्वेश्चन असणार आहेत, त्याचे ऑप्शन पण असणार आहेत. बघा, त्याचे ऑप्शन पण असणार आहेत आणि त्या ऑप्शनचं एक्सप्लेनेशन पण असणार आहे. त्या ऑप्शनचं एक्सप्लेनेशन पण तिथं दिलेलं असणार, त्यामुळे तुमचं बरंच तिथंच कवर होईल त्या क्वेश्चनमध्येच. तर हे झालं कशा संदर्भात? फायनान्स अकाउंटिंग याच्या संदर्भात. म्हणजे इथं तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होईल की काय अडचण असेल तर याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. आणि हे आपण उद्यापासून चालू करत आहोत, उद्यापासूनच. पुढे आहे बघा, आता रिजनिंग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बघा, रिजनिंग आणि अकाउंट हे दोनच सगळ्यात महत्त्वाचे पार्ट आहेत. म्हणजे अकाउंट हा महत्त्वाचा पार्ट आहे, पण त्याच्यानंतर जर तुम्ही स्कोअर करू शकता तर ते रिजनिंगमध्ये करू शकता, कारण रिजनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. कारण त्याचे क्वेश्चन 40 येणार आहेत आणि मार्क्स किती असणार आहेत? 20 असणार आहेत. कारण मी जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो, जवळपास मी IBPSच्या मी 28 एक्झाम दिल्यात जवळपास, आणि 29व्या एक्झामला मी ऑफिसर झालो. त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे की IBPS कोणते क्वेश्चन विचारतं, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतं आणि आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे. त्यामुळे हे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. रिजनिंगचे पण आपले व्हिडिओ रोज येत राहतील की कशा पद्धती, माझ्याकडे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स मी तुम्हाला देत राहीन. त्यामुळे रिजनिंगचं पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ते 20 मार्क क्लिअर होतील आपले, कारण रिजनिंग हे खूप सिंपल आहे, त्याला दुर्लक्ष करू नका. बरेचशी मुलं काय करतात की याला जास्त वेटेज आहे फायनान्सला, त्यामुळे मुलं याच्यावरतीच लक्ष देतात फायनान्सवरती आणि बाकीमध्ये. कारण याच्यामध्ये असा क्रायटेरिया आहे की तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये आहे ना, एव्हरी सब्जेक्ट तुम्हाला 0 किंवा मायनस मार्क नाही पाहिजे, तर तुम्ही क्वालिफाय कराल. 0 किंवा मायनस मार्क असेल तर मग क्वालिफाय करणार नाहीत, प्रत्येक सब्जेक्टमध्ये पाहिजे. पुढे आहे बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजे गणित हा विषय. तुम्हाला क्वेश्चन 20च येणार आहेत आणि मार्क्स त्याला 10 असणार आहेत. त्यामुळे हा पण बऱ्यापैकी आपण पाहूयात की हा कशा पद्धतीने केला पाहिजे. आणि गणितचे पण तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मी कोणते एक्झाम्पल येतात, काय येतात ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि मराठी हा विषय आहे, मराठीच्या विषयाचं तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईन. ते व्हिडिओज फक्त तुम्हाला पाहिजेत. सिंपल आहे, मराठीला थोडं जास्त म्हणजे कमी वेळ दिला तरी चालेल, पण आपल्याला क्वांट, रिजनिंग आणि अकाउंट या 3 विषयाला जास्त वेळ द्यायचा आहे. म्हणजे याचे टोटल बघा क्वेश्चन होतात 80 आणि मार्क्स 40 होतात. तर हे 40 प्लस ते 110, अकाउंटचे 110, असे मिळून तुमचा 150 मार्काचा पेपर होणार आहे. आणि ते किती तास असणार आहे? 2 तासाचा पेपर असणार आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि आपले इथून पुढे बरेचसे व्हिडिओ आपले येतील आणि एकदम शॉर्ट ट्रिक्समध्ये येतील, एकदम व्यवस्थित. तर ते तुम्ही पाहिले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता जवळपास आता फॉर्म सुटलेत, म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही फोकस्ड राहिलं पाहिजे. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब कराल आणि शेअर पण कराल आणि लाईक पण कराल.
आणि आपला टेलिग्राम चॅनेल हा तुम्ही जॉईन करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.